परभणी शहरातल्या शंकरनगर रामकृष्ण नगरमध्ये झोपडपट्टी डीपीवरील विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत आहे। काही भागात 3 फेज विद्युत पुरवठा नसल्याने संपूर्ण भागात 3 फेज लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे। महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे या मागणीचं निवेदन दिलेलं आहे। परभणी शहरातील महावितरणच्या झोन क्रमांक 5 मध्ये 100% विद्युत बिल भरणारे ग्राहक आहे। मात्र मागील अनेक दिवसांपासून झोपडपट्टी डीपीवरील शंकरनगर रामकृष्ण नगरातील रेल्वे लाईन लगतच्या घरांमध्ये विद्युत पुरवठा 15-16 तास खंडित होत आहे। सोमवारी 10 जून रोजी देखील रात्री 8 ते मंगळवारी 11 जून रोजी 11 वाजेपर्यंत या भागात लाईट नव्हती। दररोज पहाटेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होतोय। लाईट कमी दाबाने पुरवली जाते। या भागातील विद्युत तारा धोकादायक अवस्थेत लटकलेल्या आहे। या रोजच्या महावितरणाच्या त्रासाला नागरिक त्रस्त झालेत। यावर कायमस्वरूपी पर्याय काढण्यासाठी 6 ते 7 खांबावर 3 फेज विद्युत पुरवठा होत नसल्याने येथील अत्याधुनिक उपकरणे चालत नाहीये। त्यामुळे 3 फेज लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी केलेली आहे। निवेदनावर कृष्णा कटारे, अरुण तरफडे, किशन वाकळे, संदीप डुकरे, अक्षय शिंदे यांच्यासह स्थानिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज आम्ही संपूर्ण शंकरनगर रामकृष्णनगर भागातील सर्व नागरिकांनी MIDCच्या महावितरण विद्युत कंपनीच्या झोन 5 या ठिकाणी आम्ही कॅन्डल लावून आम्ही आंदोलन केलेलं आहे। बोंबावर आंदोलन आम्ही केलेलं आहे। मला सांगायचं आहे की म्हणजे आमच्या जे एरिया आहे त्या एरियामध्ये 24 घंटे लाईट राहिली असा एकही दिवस आतापर्यंत नाही। रोज काही ना काही कारणास्तव लाईट जात असते आणि विशेष म्हणजे रोज लाईट अत्यंत डिम स्वरूपाची असते। काल 2 दिवसापासून तर लाईट इतकी डिम आहे की आम्हाला अक्षरशः कॅन्डल लावून घरामध्ये मेणबत्त्या लावून आम्हाला रात्र काढावं लागली। त्यामुळे आम्ही आज या महावितरण कंपनीसमोर झोन 5 मध्ये आम्ही MIDCमध्ये कॅन्डल मार्च आम्ही कॅन्डल आंदोलन केलेलं आहे आणि बोंबावर आंदोलन केलेलं आहे। तसंच आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो असता या झोन 5 मध्ये कुठलेही अधिकारी निवेदन घेण्यासाठी आमचे उपलब्ध नाही आहेत। आम्ही हे निवेदन द्यायचं तरी कोणाला? त्यामुळे आम्ही आज हे फक्त कॅन्डल आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि इथून आम्ही आता यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन घेऊन जाणार आहोत।